Okay, good morning all of you. ओके, तर काल आपण जे डिस्कस केलं त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस कॉन्स्टंट आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट यांच्यामध्ये रिलेशन मी तुम्हाला दिलं होतं. फक्त कालच्या लेक्चरमध्ये एकच पॉईंट आहे की कॅटॅयन आणि एनायन ज्यावेळी हायड्रोलिसिस होतं त्याला सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणतो आपण. त्या आज आपण शिकणार त्याला असं का म्हणतो आपण ते तो रिकॉल करतोय. रिमेंबर, व्हेनेवर कॅटॅयन और एनायन reacts with water known as salt hydrolysis किंवा नॉर्मली हायड्रोलिसिस जरी म्हटलं तरी चालतं. पण एक का म्हणतात ते आज आपण पाहणार आहोत. त्याला तसं का म्हणायचं आणि तुम्हाला मागच्या परवा दिवशी लेक्चरमध्ये तुम्हाला जे सगळं थिअरी लिहून दिले त्याचा पण तुम्हाला हळूहळू आज अर्थ समजायला सुरू होईल एक एक स्टेपचा. ओके, तर काल आपण जे हायड्रोलिसिस पाहिलं PO4- च्या लास्टला सांगितलं होतं गिव्ह राईज टू H2 ते HPO4-2 प्लस OH- आपण असं केलं आणि पुढं परत ते HPO4-2 च हायड्रोलिसिस आपण केलं आणि त्यातून परत आपल्याला भेटलं ते H2PO4- प्लस OH- आणि मी तुम्हाला इथं म्हटलं होतं ऍक्च्युली हा एक कॉन्ज्युगेट बेस आहे आणि हा तुझा ऍसिड असणार आहे. तर तसं बघितलं तर हे जी व्हॅल्यू आहे ती केबीची व्हॅल्यू आहे. कोणाची केबीची व्हॅल्यू आहे? PO4-3 ची. कारण PO4 ला पाण्यामध्ये टाकल्यामुळं OH- रिझल्टंट OH- प्रोड्यूस होत आहे. सो दिस इज द पर्टिक्युलर रिएक्शन ऑफ बेस ऍक्च्युली. पण मी ज्या ते म्हटलंय की त्याचा मिनिंग आज तुम्हाला कळेल की कॅटन किंवा एननचं पाण्यासोबत जेव्हा रिएक्शन होते दॅट इज कॉल्ड सॉल्ट हायड्रोलिसिस. म्हणून हा एक कॉन्स्टंट जो आहे ह्याला KH म्हणतात. दिस KB इज नथिंग बट द KH फॉर PO4-3- इथं पण ठीक आहे. पण जी KH ची जी व्हॅल्यू आहे ती आपण अशी काढतो KW अपॉन KA. आता तुम्ही म्हणा सर हा KA कुठून आला? तर मी तुम्हाला सांगितलं होतं PO4 हा बेस आहे. त्याचा रिस्पेक्टिव्ह पेअर जो आहे, आता हा कॉन्ज्युगेट बेसचा रिस्पेक्टिव्ह पेअर आहे ऍसिडचा, तो कॉन्स्टंट म्हणजे के. ओके, पण हा जो ऍसिड तयार या ठिकाणी झालेला आहे दॅट इज ड्यू टू थर्ड स्टेप. हे जे ऍसिड तयार झाले दॅट इज ड्यू टू थर्ड स्टेप आणि हे जे हायड्रोलिसिस आहे ते फर्स्ट स्टेपचं आहे. आता फर्स्ट स्टेपचं ते पण सांगतो तुम्हाला काय ते. आणि हे थर्ड स्टेपचं आपलं आहे ऍसिड तयार झालं थर्ड स्टेप मध्ये. कारण मी तुम्हाला काल म्हटलं होतं ऍक्च्युली हे जे कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये आपण H3PO4 पासून स्टार्ट करतो आणि पहिल्यांदा तयार करतो आपण H2PO4- प्लस H+. ही पहिली स्टेप, त्याचा कॉन्स्टंट K1. परत H2PO4- हा परत ब्रेक होतो HPO4- 2 प्लस H+ हा K2 आणि HPO4- 2 हा परत या ठिकाणी ब्रेक होतो, तयार होतो PO4- 3 प्लस H+ K3. आता गंमत बघा, HPO4- 3 या थर्ड स्टेप मध्ये तयार झालाय. म्हणजे ही थर्ड स्टेपची रिएक्शन ऍक्च्युली. कुणाची थर्ड स्टेपची रिएक्शन? HPO4 ला ब्रेक करण्याची. म्हणून इथं जो के जो मी आणलाय तो थर्ड स्टेपचा आणलाय. मग तुम्ही म्हणणार सर ठीक आहे हे थर्ड स्टेपचा आणलं, हा केबी कशामुळे आला? तर हा ऍसिड मुळे. तर आपल्याला माहिती आहे केबी इंटू KW पाहिजे ना. काल मी प्रूव्ह केलं नाही का? काल मी प्रूव्ह केले हेच. हे तात्पुरतं थोडंसं विचारून जावा. समजा ही तिसरी स्टेप तुम्ही लिहिलात HPO4- 2
गिव्ह रेस टू PO4 -3 प्लस H प्लस, परत ह्या PO4 -3चं हायड्रोलिसिस केलं आणि ते तयार झालं HPO4 -2 प्लस OH मायनस, आणि रिझल्टंट जर रिएक्शन ऍड केली मी तर या ठिकाणी हे कॅन्सल आउट झालं, हे कॅन्सल आउट झालं, वॉटर आलं ना या ठिकाणी, त्यामुळे मला KW या ठिकाणी लिहितोय मी. मग याच्यावर त्या दोघांना ऍड करतो म्हणजे ह्याचा कॉन्स्टंट K3 आणि ह्याचा कॉन्स्टंट KB. मग या दोघांना ऍड केलं आणि फायनल रिएक्शन झाली H2O गिव्स H प्लस प्लस OH मायनस. मग या रिएक्शन साठी KW भेटला, मग KW ह्या दोघांची ऍडिशन केली म्हणून KB इंटू K3 आहे. पण त्यातला जो KB आहे त्याला KH ने रिप्लेस करायचं, कारण तो हायड्रोलिसिस होतो ना या ठिकाणी, एनॉनिक हायड्रोलिसिस. मग हा K3 डिवाइड होतो KW ला आणि KB त्यावरून निघतो, मग KB इज इक्वल टू KW अपॉन K3. कसा आहे? आणि मी उलट तुम्हाला हे शॉर्टकट ट्रिक सांगितलंय, पुस्तकावाल्याने ते एक्सप्रेशन वरून सोडवलंय, ते त्याने अवघड करून ठेवले. हे सगळं ऍक्च्युअली मी जे लिहिले ना हे ते काय करतात पुस्तकवाली, ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन लिहितात KWचं, K3चं, KBचं. ऍक्च्युअली त्याच्यापेक्षा सर्वात सिंपल मेथड मी तुम्हाला सांगितलंय, ही दोन रिएक्शनला ऍड करून ते वॉटरमध्ये कन्वर्ट करायची. त्याला पहिल्यांदा काय करायचं, तो जो एखादा ऍनॉन किंवा कॅटायन पहिल्यांदा ऍसिडला किंवा बेसला डिसोड करून काय करायचं. ऍक्च्युअली जर ऍसिडला डिसोड केला तर ऍनॉन तयार होतो आणि बेसला डिसोड केला तर कॅटन तयार होतो. बघा मी काय म्हणतोय. आता ठीक आहे, हे दोघं अँफिप्रोटिक आहेत, पण हा तर नाहीये, कारण हा फक्त एका डायरेक्शनला रिएक्ट करू शकतो. हा फक्त H प्लस ला गेन करू शकतो, डोनेट नाही करू शकत. मग हा जो काही ऍनॉन आहे ना तो ऍसिडमुळे तयार झालाय. असाच शेवटचा कॅटन फक्त बेसमुळे तयार होऊ शकतो. मग एकदा आपलं लॉजिक काय माहिती का, ह्या अशा क्वेश्चन मध्ये लॉजिक काय आहे की पहिल्यांदा ऍसिड किंवा बेसला डिसोड करा आणि किंवा त्यातून ऍनॉन किंवा कॅटन तयार करा आणि नंतर त्या ऍनॉन किंवा कॅटनचा हायड्रोलिसिस करा आणि मग नंतर हे एक्सप्रेशन आपलं असं तयार होतं. ओके, हे मी काल सगळं शिकवलेलं आहे, वेगळं काही नवीन सांगितलेलं नाही. मी थोडंसं कालचं ब्रशअप केलंय मी, नवीन यातला काहीच पार्ट नाही सांगितला. ठीक आहे. हा, आता कदाचित मग आपल्याला पुन्हा प्रश्न पडू शकतो की सर हे तर ठीक आहे, हे आम्हाला समजलं, हे आपण कसं केलं. थर्ड स्टेपचं K3 म्हणून मी ते K3 आणलं, कारण दोघांचं गुणाकार KW ला आणि हायड्रोलिसिस होतं म्हणून हे KH आलं. पण ऍसिड डिसोड झालं थर्ड स्टेपचं, त्यातून PO4 तयार झालाय आणि PO4चं हायड्रोलिसिस केलं, त्याला म्हणतात हायड्रोलिसिस फर्स्ट स्टेप. हे असं म्हणण्याचं कारण आहे ना, तुम्हाला सांगतो तर कारण काय बघा. ते काल पण सांगितले, कदाचित तुम्हाला समजलं असेल, नाही समजलं तर सांगतो मी. हे बघा, हे हायड्रोलिसिस आपण काय करतो, असं कंटिन्युअसली करत जातो आणि फायनली H3PO4 प्लस OH मायनस लिहितो. ठीक आहे, H3PO4 OH मायनस लिहितो आपण. ऍक्च्युअली बघा, हायड्रोलिसिस मी कसं केलं बघा. पहिल्यांदा PO4 -3चं हायड्रोलिसिस झालं, त्यानंतर HPO4 -2चं हायड्रोलिसिस, त्यानंतर H2PO4- चं हायड्रोलिसिस, पुढं मग H3PO4चं हायड्रोलिसिस होऊ शकत नाही. ऍक्च्युअली हायड्रोलिसिस असं उलट का घेतलं मी, ऍसिडला डिसोड करताना मी ऍक्च्युअली असं गेलो, H3PO4 वरून H2PO4, तिथून HPO4- कडे गेलो. डिसोसिएशनला असा सिक्वेन्स आहे, म्हणून K1 नंतर K2 नंतर K3 ला स्टेप आहे. पण हायड्रोलिसिस सिक्वेन्स बरोबर याचा उलटा आहे. उलटा या करताय, जर तुम्ही हायड्रोलिसिस जर उलट सुरू केलात, म्हणजे समजा उलट म्हणण्यापेक्षा बघा, जसं ऍसिड डिसोड झाले तसं हायड्रोलिसिस जर स्टार्ट केलं, आता हायड्रोलिसिस कोणाचं होऊ शकतं, एक तर कॅटनचं किंवा ऍनायनचं. मग समजा कोण म्हटलं की सर मी PO4 -3 पासून हायड्रोलिसिस स्टार्ट नाही करणार, मी इथून हायड्रोलिसिस स्टार्ट करणार, H2PO4- वरून करा, मला काय प्रॉब्लेम. मी म्हटलं H2PO4- 2चं हायड्रोलिसिस केलं पाण्यासोबत. आता मी ऍक्च्युअली ह्याला
कॉन्जुगेट बेस म्हणून घेऊन चाललोय. यू कॅन कन्सिडर इट इज अ कॉन्जुगेट ऍसिड ऑल्सो. माझ्यासाठी ते बेस म्हणून योग्य पडतं म्हणून मी चाललोय तसं. हा तो नाही मुद्दा आपला. PO4-3 पासून हायड्रोलिसिस स्टार्ट करायचं नाहीये, मला H2PO4- पासून करायचं आहे. मग केलं, तयार झालं H3PO4 प्लस OH-. ओके, हा झाला आपला ऍसिड. मग वरती जर पाहिलात ना तर तुम्हाला सिक्वेन्स कसा आहे बघा. PO4- हायड्रोलिसिस करून HPO4-2 भेटला, त्याला पुढे कंटिन्यू केलं. H2PO4-2 हायड्रोलिसिस केलं, H2PO4- भेटला, त्याला पुढे कंटिन्यू केलं. आता जर तुम्ही H2PO4-2 पासून जर हायड्रोलिसिस केलात तर H3PO4 तयार होतो. पुढं H3PO4 ला घेता येत नाही कारण इथं हायड्रोलिसिस स्टॉप झालं. H3PO4 is not a ion, it is a neutral compound, rather it is an acid. इथून पुढे हायड्रोलिसिस आपण पुढे घेऊ शकत नाही कारण इथून पुढे कुठला आयॉनच तयार होत नाही. इथे स्टॉप होतो हायड्रोलिसिस. म्हणून ही जी हायड्रोलिसिस आहे ना, ह्याला लास्ट स्टेपचं बोलतात कारण इथे स्टॉप झालं होते ऍक्च्युली. इथून पुढे जर तुम्ही H3PO4 ला पाण्यासोबत रिएक्ट करायचं म्हटलं तर होत नाही. कारण सिक्वेन्स कसा पाहिजे, पहिल्या हायड्रोलिसिस नंतर जो प्रोडक्ट तयार होतो त्या प्रोडक्टचं पुढं हायड्रोलिसिस कंटिन्यू होत राहतं आणि या स्टेपला ते थांबतं. म्हणून मी याला काय म्हटलं होतं, ही थर्ड स्टेपचं हायड्रोलिसिस, हे सेकंड स्टेपचं आणि हे फर्स्ट स्टेपचं. पण हे हायड्रोलिसिस जरी आता तुम्हाला कळलं की इथे ही थर्ड स्टेप ऍक्च्युली, इथून पुढे ते होत नाही पुढे कंटिन्यू, म्हणून मी इथे स्टॉप करायला लागतं, इथून पुढे जाणार नाही. म्हणून आपण ऍक्च्युली काय करतो, हायड्रोलिसिस स्टार्ट करताना आयनवरच्या मॅक्झिमम चार्ज पासून स्टार्ट करतो. मग तो भले कॅटन असेल किंवा एनन असेल, मॅक्झिमम चार्ज पासून स्टार्ट करायचं. म्हणजे एनन वरती मॅक्झिमम चार्ज निगेटिव्ह, मॅक्झिमम म्हणजे मॅथमेटिकल नाही सांगत, आता इथं -3 आहे, -2 -1 असं, आणि कॅटन वरती मॅक्झिमम चार्ज, इथूनच हायड्रोलिसिस स्टार्ट करायचं, त्याला KH1 म्हणायचं. बर, पण ऍक्च्युअली हायड्रोलिसिस आपण इथून स्टार्ट करतो, लास्ट स्टेप पासून इथून असं उलट जातो. पण ऍसिडला किंवा बेसला आपण जे डिस्ट्रीब्यूट करतो ना, त्याची जी फायनल स्टेप आहे तिथून आपण हायड्रोलिसिस स्टार्ट करतो. म्हणून याला मी KH1 म्हटलं. आता हे सगळं तुम्हाला कळलं आणि ते दोन रिएक्शन कशाचे हे पण कळलं. मग याला पुन्हा मी असं लिहिणार KH2 इज इक्वल टू KW. आता पुन्हा बेस सारखं काम करतोय सगळीच, हे बेस सारखे काम करतात म्हणून इथं ऍसिड आला पाहिजे, कारण ऑलरेडी तुम्ही KH बेसला देताय ना, इथं K2 आला पाहिजे आणि इथं मग KH3 इज इक्वल टू KW अपॉन K3 आला पाहिजे. ही यामागची ट्रिक आहे ऍक्च्युली, आणि फार सिंपल आहे हे ऍक्च्युली इक्वेशन लिहायला. ते पुस्तकामध्ये एक्सप्रेशन लिहून काहीतरी आपण मोठं मोठं सॉल्व्ह करत असतो, पण त्याची गरज नाही. आणि मी तुम्हाला हे लक्षात ठेवायला असं म्हटलं होतं, इथं 1 असेल तर इथं 3 आहे बघा, इथं 2 असेल तर इथं 2 आहे, ठीक आहे. सॉरी, इथं K1 पाहिजे, K1, आणि इथं 3 असेल तर इथं 1 पाहिजे. म्हणजे 2 + 2 4, 1 + 3 4, 3 + 1 4. फक्त KH1 वाढवत जायचं, K किंवा KB ला कमी करत जायचं. ते डिपेंड करतं तुम्ही कुठल्या रेशोला सॉल्व्ह करताय. हे असं आहे, सिक्वेन्स असं उलटा, हायड्रोलिसिस सिक्वेन्स डाऊनवर्ड टू अपवर्ड आहे, ऍसिड किंवा बेस डिस्ट्रीब्युशन अपवर्ड टू डाऊनवर्ड आहे, म्हणून ते असे चेंजेस त्यामध्ये होत आहेत. आणि ट्रिक अशी आहे, ठिकाणी लक्षात ठेवा, बेसचं हायड्रोलिसिस झालं तर KW खाली ऍसिडचा कॉन्स्टंट आला पाहिजे KH लिहिताना, आणि ऍसिडचं हायड्रोलिसिस झालं तर KW खाली बेसचा कॉन्स्टंट आला पाहिजे. बस एवढेच या मागचं लॉजिक आहे, तो एक पॅटर्न आहे. आणि मग तुम्हाला एकदा हा पॅटर्न लक्षात आला, मला नेमकं काय म्हणायचंय, लॉजिक पण आहे आणि पॅटर्न पण आहे. मी म्हटलं होतं काल की H5A जर असेल तर स्टार्ट तुम्ही हायड्रोलिसिस करणार A-5 पासून, कारण मी म्हटलं होतं ऍसिड हा एनॉन देतो आणि बेस हा कॅटन देतो. समजा जर बेस असेल,
BOH ट्वाइस, तर माझी सुरुवात मी हायड्रोलिसिस B+2 पासून करणार आणि याची A-5 ची ऍसिड मधून एनॉनिक हायड्रोलिसिस होऊ शकतं आणि बेस मधून कॅटॅनिक हायड्रोलिसिस होतं. आणि कॅटॅनिक हायड्रोलिसिस मधून H+ तयार होतात आणि एनॉनिक हायड्रोलिसिस मधून OH- तयार होतात. आता सांगितलं बघा या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नोट अशी लिहू शकताय की when acid dissociates, it will form anion, and from that we can have a anionic hydrolysis. But when base dissociates, it will form cation, so that is known as cationic hydrolysis. ओके, हे काल पण आपण असं बेसिक डिस्कस केलेलं आहे. आता आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की कॅटन आणि एनायन जेवढे पाण्यासोबत रिॲक्ट करतात त्याला सॉल्ट हायड्रोलिसिस का म्हणतात हे आपण पाहून घेऊया. आणि त्यानंतर पीएच डिटर्मिनेशन वगैरे आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर सगळे मी बेसिक थेरी सॉल्ट हायड्रोलिसिसच्या अगोदर कम्प्लीट करून घेतले आणि काल मी तुम्हाला इक्वेशन्स पण दिले, पीकेबी प्लस पीके वगैरे, ते तुम्हाला पीकेडब्ल्यू मधले क्वेश्चन ह्या एक्सप्रेशनवरचे. ठीक आहे, आणि ते कसं करायचं काय करायचं सगळं मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे ऑलरेडी. ऍक्च्युअली काय म्हणते का हे जे एक्सप्रेशन असे मी काल तुम्हाला सांगितले त्याला पाठ वगैरे काय करू नका, तुम्ही एकदा लिहून बघायला सगळ्यांना. एकदा लिहून बघितलं की ते ऑटोमॅटिकली कसं लिंक करायचं काय करायचं सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात. पण ते लिहिल्याशिवाय पर्याय नाही, याला लिहायला लागतं हातानं. वरवर केमिस्ट्री पूर्णपणे लॉजिकल आहे. वरवर तुम्ही बघून वाचून होतं म्हटलं होणार नाही. आता सांगतोय ते हातात लिहायला पाहिजे सगळे एक्सप्रेशन, तरच ते मग प्रूव्ह करता येतं ते. आणि वहीत सगळी व्यवस्थित मेंटेन करून ठेवा ते. ओके, चला आता आपण तुम्हाला सॉल्ट हायड्रोलिसिसचं ऍक्च्युअल मिनिंग सांगतो काय. तर आजचं हेडिंग जे आहे ते आपलं सॉल्ट हायड्रोलिसिस. ओके, तर सॉल्ट हायड्रोलिसिस जे आहे त्याच्या संदर्भात एक सर्वात महत्वाचा पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. इथं मुलं अभ्यास करत नाहीत, त्यांना वाटतं पुस्तकात आपण सगळं काय काय वाचायचं नेमकं. तर मी तुम्हाला त्या सेटचं नोट्स लिहून देतो ना यासाठी. तर सॉल्ट हायड्रोलिसिस इट हॅपन्स ओनली ऍट इक्विव्हॅलन्स पॉइंट. आणि काल मी तुम्हाला इक्विव्हॅलन्स पॉइंट सांगितलं होतं. इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय की ज्या पॉइंटला ऍसिडचे मिलीमोल्स आणि बेसचे मिलीमोल्स इक्वल होत आहेत. ज्या पॉइंटला ऍसिडचे मिलीमोल्स आणि बेसचे मिलीमोल्स, बेसिकली मिलीमोल्स म्हणजे काय की त्या पॉइंटला दोघांची इक्विव्हॅलन्स, आता व्हॅलन्स जर ऍसिड आणि बेसची 1 असेल तर दोघांचा इक्विव्हॅलन्स, रिडक्शन मी तुम्हाला इक्विव्हॅलन्स म्हणजे काय सांगितलं होतं, दोघांचं इक्विव्हॅलन्स जेव्हा इक्वल होतो म्हणजे ऍसिडचे मिलीमोल्स आणि बेसचे मिलीमोल्स इक्वल होतात त्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स पॉइंट. पण इक्विव्हॅलन्स पॉइंट आला म्हणजे सोल्युशन न्यूट्रल होत नाही हे गॅरंटी नाही आहे. फक्त जर ते स्ट्रॉंग ऍसिडचे मिलीमोल्स आणि स्ट्रॉंग बेसचे मिलीमोल्स जर इक्वल झाले तर ते कंपल्सरी न्यूट्रल होतं आणि पीएच 7 होतो ऍट 25 डिग्री सेल्सिअसला. पण एक स्ट्रॉंग एक वीक आला किंवा दोन्ही पण वीक आलेत, जरी दोघांचे इक्विव्हॅलन्स जरी इक्वल झाले तर सोल्युशन न्यूट्रल नाही होणार. का? कारण तिथे सॉल्ट हायड्रोलिसिस होतं ना ते, त्याच्यामुळे ते सोल्युशन न्यूट्रल राहत नाही. काय तुम्हाला सांगतो, फक्त सॉल्ट हायड्रोलिसिस स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसच्या केसमध्ये होत नाही आणि ते सॉल्ट हायड्रोलिसिस नेहमी इक्विव्हॅलन्स पॉइंटवरती होते, हे लक्षात ठेवा तुम्ही. बर, मग सॉल्ट हायड्रोलिसिसची रिएक्शन दाखवत असताना
सॉल्ट हायड्रोलिसिस हे नेमकं घडतं ऍसिड आणि बेसच्या रिएक्शन मध्ये, पण ती रिएक्शन दाखवत असताना दोघांपैकी कोणीतरी एक हा कंपल्सरी वीक पाहिजे. हे डोक्यात ठेवा, कंपल्सरी वीक पाहिजे. तुम्हाला मी या ठिकाणी लिहून दाखवतो की समजा HA हा एक ऍसिड आहे माझा, प्लस BOH हा एक बेस आहे. आता मी तुम्हाला काही सांगत नाही की या दोघांपैकी स्ट्रॉंग कोण आहे, वीक कोण आहे, काही सांगत नाही. फक्त तुम्ही या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा की सॉल्ट हायड्रोलिसिस इक्विव्हलन्स पॉइंटला होतं. आणि सॉल्ट हायड्रोलिसिस नेमकं मिनिंग काय आता सांगतो बघा. ज्यावेळी एखादा ऍसिड बेस सोबत रिएक्ट करतो, त्यातून तयार होतो सॉल्ट BA प्लस वॉटर. हे स्कूल पासून आपण शिकतोय. सॉल्ट प्लस वॉटर, एखादा ऍसिड बेस सोबत रिएक्ट करतो, सॉल्ट प्लस वॉटर तयार करतो. ओके. आता या रिएक्शन मधून समजून घेण्यासारखे 2 पॉइंट आहेत. ते 2 पॉइंट काय काय बघा, की यामध्ये जी फॉरवर्ड रिएक्शन आहे दॅट इज न्यूट्रलायझेशन रिएक्शन. बरोबर आहे, ऍसिड बेस एकमेकांना न्यूट्रलाइज करतं, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि एक आता गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी न्यूट्रलायझेशन रिएक्शन जी असते ना, ती एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. म्हणजे हीट बाहेर पडते. तुम्ही आता शाळेमध्ये कुठेतरी रिएक्शन केलं असाल, ज्यावेळी ऍसिड बेस सोबत रिएक्ट करतो ना, तर हीट बाहेर पडते. ऍसिड बेस रिएक्शन हे एक्झोथर्मिक रिएक्शन असतात. फॉरवर्डला एक्झो असते रिएक्शन, ही हीट बाहेर पडते. तुम्ही आता शाळेमध्ये कुठेतरी पाहिलं असेल, ज्यावेळी ऍसिड हा बेस सोबत रिएक्ट करतो, ते फ्यूज बाहेर येतात. फ्यूज म्हणजे काय, हीट बाहेर पडते त्यातून. ती हीट ऑफ न्यूट्रलायझेशन असते. हे पुढे थर्मोडायनॅमिक्स मध्ये पण परत लागणार, थर्मोकेमिस्ट्री मध्ये आपल्याला. त्यामुळे आता लक्षात ठेवा, ऍसिड बेस रिएक्ट झालं की ती हीट बाहेर पडते, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. जर ऍसिड बेस एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. आता गंमत बघा, आता तुम्हाला कळेल सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणजे काय. की ज्यावेळी सॉल्ट तयार झालेला पाण्यासोबत रिएक्ट करतो, ती आपली बॅकवर्ड रिएक्शन, त्याला म्हणतात सॉल्ट हायड्रोलिसिस. ओके. तुम्ही म्हणणार की सर सॉल्ट कसं काय बरं पाण्यासोबत रिएक्ट करतो. तसं नाहीये. काय होतं की हा सॉल्ट पहिल्यांदा पाण्यामुळं डिसोसिएट होतो B+ आणि A- मध्ये. आता झालं का बघा, सॉल्ट हा डिसोड होतो B+ आणि A- मध्ये, म्हणजे कॅटन आणि एनएन मध्ये. मग नंतर हे सॉल्ट डिसोसिएट झाला कॅटन आणि एनएन मध्ये. मग कॅटन किंवा एनएन हे दोघांपैकी कोणीतरी एक, दोघे पण नाहीत, दोघांपैकी कोणीतरी एक रिएक्ट झाला की ते आपलं ऍक्च्युअली सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणायचं. मग जर कॅटन रिएक्ट झाला पाण्यासोबत, तर त्याला म्हणतात कॅटनिक हायड्रोलिसिस. एनएन रिएक्ट झाला की त्याला म्हणतात एनोनिक हायड्रोलिसिस. मग आता तुम्हाला मिनिंग कळलं की मी काल काय म्हणत होतो, की कॅटन किंवा एनएन रिएक्ट झाला पाण्यासोबत की त्याला सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणतात. काचं कारण आहे, कारण ते कॅटन आणि एनएन हे सॉल्ट मधूनच तयार होतात ना, सॉल्ट डिसॉल्व्ह होऊन. तर या रिएक्शन मध्ये माझी जी बॅकवर्ड रिएक्शन आहे ती सॉल्ट हायड्रोलिसिस आहे. तर यावरनं कळलं आपल्याला की जी बॅकवर्ड रिएक्शन जी होईल दॅट इज नथिंग बट अवर सॉल्ट हायड्रोलिसिस. सॉल्ट हायड्रोलिसिस. बट फॉरवर्ड जर एक्झो असेल तर बायोलॉजिकल कळतं बॅकवर्ड ही एंडोथर्मिक रिएक्शन पाहिजे. म्हणजे सॉल्ट हायड्रोलिसिस होण्यासाठी हीट ऍब्झॉर्ब होणं गरजेचं आहे. सो सॉल्ट हायड्रोलिसिस इज एंडोथर्मिक रिएक्शन. This is the endothermic reaction. मग आपल्याला माहित आहे, मी असं सरळ म्हणतो सोप्या भाषेत, फॉरवर्ड रिएक्शन मध्ये जर कॉन्स्टंट असेल, आता कुठलीही रिएक्शन, आता ही रिव्हर्सिबल रिएक्शनला कॉन्स्टंट असतो. मी काय म्हणतोय, फॉरवर्ड रिएक्शन साठी जर माझा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल KABN म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन, KABN.
आणि बॅकवर्डला सॉल्ट हायड्रोलिसिस होतं, म्हणून बॅकवर्ड रिएक्शनला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल KH. दिस इज अ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर बॅकवर्ड रिएक्शन. आणि फॉरवर्ड रिएक्शनला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल KABN. तर KABN काय म्हटलं मी, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ ऍसिड बेस रिएक्शन. दिस इज सॉल्ट हायड्रोलिसिस इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मग फॉरवर्ड रिएक्शनच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये आणि बॅकवर्ड रिएक्शनच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये रिलेशन आपण केमिकल इक्विलिब्रियम शिकलोय. जर दिलेली रिएक्शन जर रिव्हर्स केली तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा रेसिप्रोकल घ्यायचा. तर हे दोघे एकमेकांना रिलेट करतायत रेसिप्रोकल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण शिकलो ना केमिकल इक्विलिब्रियम मध्ये, जर मी एखादी रिएक्शन चा कॉन्स्टंट समजा काहीतरी लिहिला K1 आणि ही रिएक्शन जर मी रिव्हर्स केली तर रिव्हर्स केल्यानंतर जो कॉन्स्टंट येतो तो पहिल्याचा रेसिप्रोकल असतो. म्हणजेच K1 इज इक्वल टू 1/K2. बस हे केमिकल मध्ये शिकलोय मी. रेसिप्रोकल कसं काढायचं हे सगळं सांगितलंय मी. बस हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आता मग मी तुम्हाला आपला इंटरेस्ट आहे त्या बॅकवर्ड रिएक्शन मध्येच. वी आर ओनली इंटरेस्टेड इन द बॅकवर्ड रिएक्शन. मग बॅकवर्ड रिएक्शन माझी होणार आहे सॉल्ट पहिल्यांदा स्वतः डिसोसिएट करेल, कारण ते सॉल्टला डिसोसिएट करण्याचं काम पाणीच करतं, दुसरं कोणी करत नाही. पाण्याचं काम आहे दिलेल्या सोल्यूटला ब्रेक करणे. सॉल्ट हा डिसोसिएट होतो इंटू B प्लस एक्वियस अँड A मायनस एक्वियस. आणि सॉल्ट ची जी रिएक्शन आहे, आणि आतापर्यंत आपण सॉल्ट हायड्रोलिसिस किंवा ऍसिड बेस रिएक्शन बघितलं ना, ऍसिड बेस रिएक्शन जेई नीटला ऍडव्हान्सला 99.99% सगळ्या रिएक्शन 1:1 वाले असतात. 1:1 म्हणजे काय की C कॉन्सन्ट्रेशनचा बेस जर डिसॉल्ट झाला तर तेवढाच कॅटॉन तेवढाच ऍनॉन तयार होतो. तेवढाच कॅटॉन तेवढा सगळ्या 1:1 रिएक्शन. 1:1 म्हणजे काय, 1 मोल सॉल्टचे ब्रेक झाले की 1 मोल कॅटॉन 1 मोल ऍनॉन. C मोल पर लिटर एवढा ब्रेक झाला की C मोल पर लिटर B प्लस आणि C मोल पर लिटर A मायनस तयार होतो. बरं, आता सॉल्ट हायड्रोलिसिस नेमकं आपल्याला काय सांगतं की मग जर एकदा सॉल्ट असा डिसोसिएट झाला की पुढची स्टेप काय करायची, मग की जे कॅटॉन्स किंवा ऍनॉन जे तयार झाले त्यांचं पाण्यासोबत रिएक्शन करायची. पाण्यासोबत रिएक्शन म्हणजे काय हे कालपासून शिकवले मी. हा B प्लस आता येणार एक्वियस, आता तो पाण्यासोबत रिएक्ट करणार. मग आपल्याला माहित आहे की पाण्यासोबत जर रिएक्शन झाली, बाय द वे रिमेंबर ऑल्सो वन थिंग, सॉल्ट इज ऑलवेज स्ट्रॉंग. सॉल्ट जेव्हा डिसॉल्ड होतो तेव्हा ऑलवेज स्ट्रॉंग असतो. त्यामुळं परत सॉल्टला बॅकवर्ड एरो दाखवायचं नाही. सिंगल एरो दाखवलाय. सॉल्ट्स आर ऑलवेज स्ट्रॉंग. ओके, हा इथं रिव्हर्सिबल आहे. B प्लस कॅटॅनिक हायड्रोलिसिस. मी तुम्हाला म्हटलं होतं की पाण्याची ज्यावेळी पण रिएक्शन होईल त्यावेळी पाण्यामध्ये H प्लस आणि OH मायनस असतात हे कन्सिडर करा. H प्लस आणि OH मायनस असतात हे कन्सिडर करा. मग लॉजिकल गोष्ट आहे, B वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तर पाण्यामधला OH मायनस तिकडे जाणार. मग पाण्यामधला जर OH मायनस तिकडे गेला तर याचा अर्थ BOH तयार होतो एक्वियस आणि OH मायनस तयार होतो. मग याचा अर्थ सॉरी OH मायनस नाही H प्लस राहिला शिल्लक H प्लस ना, OH मायनस तिकडे गेला. तर कॅटॉन जो असतो कुणापासून भेटलाय कॅटॉन आपल्याला, तो सॉल्ट पासून भेटलेला कॅटॉन आहे. तर त्यांना आपल्याला ऍसिडिक सोल्युशन दिलं. म्हणजे याचा अर्थ कॅटॉनिक हायड्रोलिसिस, आता हे जे झालं ते त्याला म्हणतो आपण कॅटॉनिक हायड्रोलिसिस. कॅटॉनिक हायड्रोलिसिस मुळे सोल्युशन ऍसिडिक बनतं आणि ज्याचा pH हा लेस दॅन 7 येतो, प्रोव्हाइडेड टेम्परेचर 25 तुम्ही घेताय का नाही घेताय. सो रिमेंबर, दिस इज कॉल्ड एज अ कॅटॉनिक हायड्रोलिसिस. मग हा सॉल्ट काय फक्त
सॉल्ट मधून स्कॅटन तयार होतं असं नाही. तुम्हाला तो दिलेलं रिस्पेक्टिव्ह ऍक्च्युली कसं असतं माहितीये का, मी तुम्हाला काल काय म्हणत होतो की व्हॉट ऍक्च्युअली आय वॉज सेइंग yesterday. वन सेकंड वरती येतो. ओके, मी तुम्हाला काल या ठिकाणी म्हणत होतो की कॅटन किंवा एनॉन पाण्यासोबत रिएक्ट झाला की त्याला सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणायचं. मग ते काय भानगड असते की हा कॅटन तुम्हाला बेस देऊ शकतो. आता बघा, हा बेस मधून आला ना कॅटन, आणि एनॉनिक हायड्रोलिसिस होत असताना एनॉन तुम्हाला देतो ऍसिड. ऍसिड मधून एनॉन बाहेर पडतो बघा. एनॉन हा ऍसिड मधून बाहेर पडतो, कॅटन हा बेस मधून बाहेर पडतो. म्हणून त्याला मी काय म्हणत होतो, ती सॉल्ट हायड्रोलिसिसच आहे. आता तुम्हाला कळलं असेल मला असं का म्हणायचं होतं ते. ओके, मग इथे जरा जागा तयार करतो मी. हे इकडं कॉन्स्टंट बॅकवर्ड रिएक्शनचा केज. आता मी एनॉनिक हायड्रोलिसिस करतोय. ते कसं आहे, ए मायनस पाण्यासोबत रिएक्ट करतो. मग आता पाण्यामध्ये कोण कोण असतात, एच प्लस आणि ओएच मायनस, आणि त्याच्यामधून मग आपण काय करतो, आता एच प्लस मधला एच प्लस जाणार तिकडं आणि ते तयार करणार एच ए आणि प्लस ओएच मायनस. मग एनॉनिक हायड्रोलिसिस मधून सोल्युशन काय बनतो रे, बेसिक, कारण ओएच तयार झाला ना, आणि बेस जो असतो तो मोर दॅन 7 असतो. So this is called as एनॉनिक हायड्रोलिसिस. म्हणून काल जे आपण रिएक्शन पाहत होतो का नाही, त्या रिएक्शन मध्ये मी म्हटलं होतं की कॅटन किंवा एनॉन जर आलेत तर त्यांचं पाण्यासोबत रिएक्शन झाली की सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणा. कारण लॉजिकल गोष्ट आहे, कारण सॉल्ट हायड्रोलिसिस होण्यासाठी सॉल्ट पाहिजे, पण सॉल्ट ठरतो ऍसिड बेस पासून. मग ऍसिड मधून भेटतो आयनन, बेस मधून भेटतो कॅटायन, त्याच्यामधून होतं सॉल्ट, सॉल्ट पासून मिळतो कॅटन आयनन पुन्हा, आणि त्यांचं होतं सॉल्ट हायड्रोलिसिस. ही अशी बनगड आहे. आणि फक्त मग ते हे नवीन काम मी जे शेवटी सांगितलं ना, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते आज पण कळेल की हे एवढं इम्पॉर्टंट का मी सांगितलं आणि ट्रिक मी का सांगितलं. कारण पुस्तकात हे कधी त्यांनी फार लेंदी मेथडनं सॉल्व्ह केलेलं आहे. फार वेळ जातो हे सगळं समजून घेण्यामध्ये. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला ट्रिक या ठिकाणी करून दिली, आणि हा आता बेसिक तुम्हाला सॉल्ट हायड्रोलिसिसचं मिनिंग पण सांगितलं. आता मग जर तुम्हाला पेपरमध्ये सॉल्ट हायड्रोलिसिसची डेफिनेशन जर लिहायची असेल तर हे सगळं पाहून, आता जे काय मी शिकवलंय हे सगळं पाहून ह्याच्यावरून आपल्याला मग कन्क्लुजन काढता येतं. ते कन्क्लुजन असं आहे, डेफिनेशन असते सॉल्ट हायड्रोलिसिसचे, लक्ष देऊन ऐका, मी लिहिणार पण आहे ती. इट इज द फिनॉमिनन ऑफ इंटरॅक्शन ऑफ सॉल्ट हायड्रोलिसिस, नथिंग बट द phenomenon of interaction of either cation or anion of salt, cation or anion of salt with water. म्हणजे कॅटन किंवा anion जे सॉल्ट पासून तयार झाले त्यांचे इंटरॅक्शन पाण्यासोबत म्हणजे रिएक्शन टू प्रोड्यूस आयदर न्यूट्रल, ऍसिडिक और बेसिक सोल्युशन इज नोन एज सॉल्ट हायड्रोलिसिस. प्रत्येक वेळी कॅटन आणि anion पाण्यासोबत रिएक्ट झाले की ते ऍसिडिक बेसिक असं नाही, न्यूट्रल पण राहू शकतं. न्यूट्रल जर सोल्युशन राहत असेल ना तर याचा अर्थ दिलेले कॅटन किंवा anion पाण्यासोबत रिएक्ट करत नाहीयेत. म्हणजे सोल्युशन फक्त प्रत्येक वेळी ऍसिडिक बेसिक नाहीये. ऍसिडिक बेसिक कधी होऊ शकतं, जर दिलेला कॅटन किंवा anion जर रिएक्ट झाला तरच. नाही जर रिएक्ट झाला तर ऍसिड बेसिक कसं होईल, मग ते पुढे सांगणार आहे मी. त्यामुळे आता सॉल्ट हायड्रोलिसिसची डेफिनेशन काय बघा. तुमच्या कदाचित कुठेतरी एक बोर्डची एक्झाम लागली तर कुठेतरी उपयोग पडेल. इट इज द फिनॉमिनन ऑफ interaction of cation or anion of salt
with water to produce neutral किंवा to produce acidic, neutral and basic solution. ही झाली आपली डेफिनेशन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर सॉल्ट मधले कॅटन आणि एनॉन रिएक्ट झालं मग सोल्युशन न्यूट्रल कसं काय बनू शकतो. आता तर रिएक्शन वरनं आम्हाला दिसतंय की H+ प्रोड्यूस होतो किंवा OH- प्रोड्यूस होतो, पण न्यूट्रल कोणत्या केसमध्ये. चांगला क्वेश्चन आहे की ते न्यूट्रल कोणत्या केसमध्ये सांगतो. मग त्याची केस नंबर मी 1 घेतोय. केस नंबर समजा केस नंबर 1 नाही किंवा आपण एक ठीक आहे केस नंबर 1 मध्ये आता स्टार्ट करत आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला. क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट करत आपण. आता बघा मी काय म्हणतोय, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये तोंडी सांगितलं होतं की स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची जर रिएक्शन झाली तर त्या ठिकाणी सॉल्ट हायड्रोलिसिस होत नाही. ते फक्त तोंडी सांगितलंय, त्याचं नेमकं कारण रिझन काय ते आज कळेल बघा आपल्याला. मी जे सगळं लिहून दिलंय त्याला प्रत्येकाला मी एक एक गोष्टी पहिल्यांदा ते थिअरी लिहून दिलंय, पण प्रत्येक गोष्टीचे डिटेल लॉजिकल एक्सप्लेनेशन सांगतोय, कारण त्यावेळी डायरेक्टली ते सुरू केल्या सांगता येत नव्हतं. मी सुरुवातीला असे थिअरी का लिहून देतोय, सॉल्ट हायड्रोलिसिस, बफर सोल्युशन वगैरे, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या लेक्चरमध्ये आपलं प्लॅन काय आहे, कुठले कुठले आपण पॉईंट कव्हर करणार आहोत हे तुमच्याकडे एक जिस्ट फॉर्म मध्ये राहतं. मग तुम्हाला कळतं अच्छा सरांनी तो पॉईंट असा दिलाय का, मग ह्याचं एक्सप्लेनेशन असं आहे. मग ती एक वही प्रॉपर तयार होते बाळांनो. ती सिस्टमॅटिक वही लिहून द्यायची असते. JEE नीटला मेन्सला वगैरे अभ्यास चांगला होतो, मार्क पण चांगले 4-5 मार्क चांगले पडतात असे जर सिस्टमॅटिक काम आपल्याकडे असेल तर. बरं आपण पुन्हा बॅक टू द पॅव्हेलियन. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिएक्शन जर झाली तर त्यातून जो सॉल्ट प्रोड्यूस होतो त्याची ऍक्च्युअली हायड्रोलिसिस होत नाही. ते का नाही होत सांगतो तुम्हाला. मग त्यासाठी मी एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. आता बघा HCl प्लस NaOH हे जरा स्ट्रॉंग ऍसिड, हे जरा स्ट्रॉंग बेस. आता याची रिएक्शन झाली आणि यातून तयार झालं NaCl प्लस वॉटर. आता गंमत बघा मी इथं बॅकवर्ड एरो दाखवत नाही. आता का दाखवत नाही याचं कारण तुम्हाला कळेल. समजा पहिल्यांदा HCl चे मिली इक्विव्हॅलन्स A आहेत. मिली इक्विव्हॅलन्स सगळ्यांना माहित आहेत. HCl चं मिली इक्विव्हॅलन्स आहे A म्हणजे HCl चं कॉन्सन्ट्रेशन M1 आणि त्याचा व्हॉल्यूम V1 गुणाकार करायचा. बेसचा मिली इक्विव्हॅलन्स M2V2 किंवा मिली मोल्स वगैरे म्हणा. M1 V1 M2 V2. बेसचं कॉन्सन्ट्रेशन M2 व्हॉल्यूम V2. बरं टाइम T इज इक्वल टू 0 अजून मी मिक्स केलेलं नाही, म्हणजे सुरुवातीला सॉल्ट 0 असेल, वॉटर पण 0 असेल सुरुवातीला. मग आपल्याला माहिती आहे की ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस हे कम्प्लिटली डिसाइड होतं. त्यामुळे टाइम T इज इक्वल टू T ला हे दोघे पण 100% संपून जातील. म्हणजे शेवटी ऍसिडचे मोल 0 राहतील, बेसचे पण मोल 0 राहतील. आता आपला फक्त सॉल्टचे मोल्स पाहिजेत. सॉल्टचे मोल कसे काढणार. ही जर सगळी रिएक्शन बघितलं तर 1:1 आहे. त्यामुळे 1:1 असल्यामुळे इथं 1:1 असल्यामुळं इथं लिमिटिंग कोण नाही आणि एक्सेस पण कोण नाहीये. म्हणजे सॉल्ट जे तयार होतं ना ते जर तुम्ही ऍसिड वरनं काढलात, ऍसिड वरनं कसं काढणार. रिएक्शन काय सांगते की 1 मोलचा ऍसिड रिएक्ट झाले की 1 मोलचा सॉल्ट तयार होतो, किंवा और 1 मोलचा बेस रिएक्ट झाला की 1 मोलचा सॉल्ट तयार होतो. तर याचा अर्थ ह्या ठिकाणी सॉल्ट जे मोल्स असतील ते आयदर A किंवा B वरून होतात. म्हणजे A इज इक्वल टू B पाहिजे. आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन असल्यामुळं जेवढा ऍसिड रिएक्ट करतो ह्या ठिकाणी, आता ही जी रिएक्शन आहे त्यासाठी म्हणतोय मी 1:1 आहे. म्हणजे जेवढा ऍसिड रिएक्ट करेल तेवढाच बेस एक्झॅक्टली रिएक्ट करतो. आणि सॉल्ट हायड्रोलिसिस जर आपल्याला करायचं असेल तर यू शुड बी ऍट द इक्विव्हॅलन्स पॉइंट whereas A should be equal to B. आणि सर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर पाहिलं ना ते A पण म्हणू शकता आणि B पण म्हणू शकता. रिएक्शन 1:1 आहे म्हणून मी मुद्दाम A इज इक्वल टू B या ठिकाणी लिहिलं.
मग याच्यावरून जर तुम्ही पाहिलात, तर व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl देन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl इज नथिंग बट आयदर A और B. मी A इज इक्वल टू B लिहितो, काही फरक पडणार नाही, A पण लिहा किंवा B पण लिहा, डिवाइडेड बाय HCl चा व्हॉल्यूम V1 होता, NaOH चा व्हॉल्यूम V2 होता, म्हणजे खाली येणार V1 प्लस V2. आता मी वरती A इज इक्वल टू B लिहिले, पेपर मध्ये तुम्ही A इज इक्वल टू B लिहू नका, A एक तर लिहा किंवा B एक तर लिहा. So this is the concentration of salt, that is nothing but the C. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोल्स पर लिटर रे, सॉल्टचे मोल्स A अपॉन V1 प्लस V2 किंवा B अपॉन V1 प्लस V2. दोघांचे आन्सर एकच आहे. याला C म्हटलं, तर C का म्हटलं बाबा, कारण मागाशी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन मी घेताना C घेतलंय, त्याच्यावरून ते ब्रेक झालं, B प्लस तयार झालं आणि A मायनस तयार झालं, म्हणून सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन मी नोटेशन दिले C. हे असं आहे. मग आता पुढची स्टेप सॉल्ट हायड्रोलिसिस होतं का नाही बघूयात आपण, का नाही होत हे पण सांगतो. हे बघा, मग आता सॉल्टला अगोदर घ्या. सॉल्टला पहिल्यांदा पाणी डिसोल्ड करतो, ते मात्र करेक्ट आहे. Na प्लस आणि Cl मायनस एक्विस तयार होतो. ओके, Na प्लस आणि Cl मायनस एक्विस तयार होतो, हे तर पण ठीक आहे. आणि सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर C असेल तर Na प्लस पण C तयार होणार आहे, Cl मायनस पण C तयार होणार. आता इथं हायड्रोलिसिस स्ट्रॉंग एसिड स्ट्रॉंग बेसच्या सॉल्टचं का नाही होत आता कळेल बघा तुम्हाला. आता समजा Na प्लस पाण्यासोबत रिएक्शन करून बघा, Na प्लसला पाण्यासोबत रिएक्शन करून बघा. आता गंमत सांगतो या ठिकाणी, ज्यावेळी तुम्ही NaCl ला पाण्यासोबत रिएक्ट करणार, पाण्यामध्ये असतात H प्लस आणि OH मायनस. मग आता समजा हा OH मायनस या Na प्लसला तुम्ही दिला आणि तयार केलात NaOH प्लस H प्लस. ओके, बघा आता Na प्लस या पाण्याचा रिएक्ट करून NaOH तयार झाला, पण आता इथं चुकलं बघा. NaOH हा एक स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस असल्यामुळं तो कधीच असा NaOH फॉर्म मध्ये शिल्लक राहत नाही. स्ट्रॉंग बेस ऑलवेज ट्राय टू डिसोसिएट इटसेल्फ इनटू इट्स कंपोनंट आयन्स. तो कधीही कंपाऊंड फॉर्म मध्ये राहत नाही. आणि सगळं ॲक्वियस सोल्युशन आहे पाण्यामध्ये. स्ट्रॉंग जे कंपाऊंड असतात की नाही, ते एकदा पाण्यामध्ये गेले असतील तर ते कधीही अशा फॉर्म मध्ये राहत नाही. तो परत NaOH स्वतःला ब्रेक करतो Na प्लस आणि OH मायनस मध्ये. मग ऍक्च्युअली ही रिएक्शन अशी होतच नाही. मग पुढे काय होतं बघा आता गंमत, Na प्लस प्लस H2 gives Na प्लस, आता हा परत NaOH ब्रेक झाला, OH मायनस आणि H प्लस. मग Na प्लस आणि Na प्लस दोन्हीकडनं कट झाला आणि परत ही रिएक्शन H2 गिव्ह राईज टू OH मायनस प्लस H प्लस. एवढं सगळं मला पुढचं काय लिहून दाखवायची गरज नव्हती, फक्त मी एवढंच म्हणतोय. आता लक्षात बघा, आता हा स्ट्रॉंग बेस कधी असा राहत नाही, तो 100% डिसोल्ड होत असतो. आता स्ट्रॉंग बेस तयार झालाय, मग हा जर स्ट्रॉंग बेस असेल त्याचा हा कॉन्ज्युगेट ऍसिड असेल बघा, Na प्लस, हा जो कॉन्ज्युगेट ऍसिड आहे. पण हा जर स्ट्रॉंग असेल तर कॉन्ज्युगेट जे असतात ते वीक असतात. आणि लक्षात ठेवा, इथून पुढे जगात कुठलीही ऍसिड बेसची रिएक्शन आपण वीक कडून कधीही रिएक्शन नेचरमध्ये सुद्धा वीक कडून कधीही रिएक्शन स्ट्रॉंग कडे जातच नाही. दिस इज द रॉंग. हा नियम लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये परत लागणार आहे. कोणतीही ऍसिड बेस रिएक्शन वीक कडून स्ट्रॉंग कडे जात नाही, कारण स्ट्रॉंग हा कम्प्लिटली डिसोल्ड व्हायला बघत असतो नेहमी. अल्फा 1 असतो, तर तयार कसं होणार ना, तुम्ही तयार करायला स्ट्रॉंग बेसचा अल्फा 1 असतो पाण्यामध्ये, तो नेहमी डिसोल्ड व्हायला बघत असतो. अँड यू आर फॉर्मिंग द स्ट्रॉंग, सो दॅट इज नॉट पॉसिबल. मग जर तुम्ही NaOH ला स्ट्रॉंग बेसला तयार केलात, मग तुम्ही अल्फा 1 काय म्हणताय? मग वाय यू आर सेइंग अल्फा 1? का अल्फा 1 सांगताय? कारण स्ट्रॉंग हा पाण्यामध्ये पडल्या लगेच डिसोल्ड होत असतो, म्हणून हे होतच नाही. हे चुकतंय. दिस इज नॉट पॉसिबल ऍक्च्युअली. आणि कुठली ऍसिड बेस रिएक्शन कधीही
आपण वीक कडून स्ट्रॉंग कडे जात नाही, लक्षात घ्या. मग वीक कडून स्ट्रॉंग कडे जर जात नसेल आपण, तर याचा अर्थ हिअर Na प्लस प्लस H2O नो रिएक्शन. इवन दो Cl मायनस प्लस H2O नो रिएक्शन. कारण HCl तयार होईल ना, HCl स्ट्रॉंग आहे. वीक कडून कधी स्ट्रॉंगला तुम्ही जाऊ शकत नाही, हा नियम आहे. मग जर कॅटायन आणि एनायन जर पाण्यासोबत रिएक्ट जर नाही झाले, तर सोल्युशन हे राहणार न्यूट्रल. आवर सोल्युशन विल बी नाउ न्यूट्रल whose pH is equal to 7 provided the temperature is equal to 25 degrees Celsius. Otherwise this pH will also change if you change the temperature. तो मुद्दा नाही, तिकडे जायचं नाही. मला एवढं सांगायचं आहे. म्हणजे मी प्रूव्ह केलं काल जे तोंडी सांगत होतो बघा, स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड जेव्हा रिएक्ट होतील त्यांच्यामध्ये जो सॉल्ट तयार होतो त्या सॉल्टचं हायड्रोलिसिस होत नाही आणि ते रिझल्टंट सोल्युशन न्यूट्रल बनतं. मग याची दोन वेगवेगळी कारण सांगितले, एक आजचं कारण आणि एक मागच्या वेळेचं कारण सांगितलंय. ते मी A इज इक्वल टू B मानलं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इक्वल घेतलं मी. मग त्यामुळे ही सगळ्यात सिंपल केस, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आले की हायड्रोलिसिस त्याचं होतच नाही. का डिस्कस करायचं, सोल्युशन न्यूट्रल राहतं. हा, मग आता तुम्ही तुमच्या मधल्या काही लोकांचा प्रश्न पडला असेल किंवा नसेल की सर पेपरमध्ये कसं ओळखायचं की कुठल्या कॅटन आणि कुठल्या एनायनचं हायड्रोलिसिस होत नाही. त्याच्यासाठीच मी आयन इक्लोनच्या स्टार्टिंगलाच जे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची लिस्ट दिली आहे, त्या लिस्ट मधलेच स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचे एनायन्स आणि कॅटन्स हायड्रोलिसिस होत नाही. तरी मी तुम्हाला लिस्ट करून देतो, आता ह्याच इथं पण लिस्ट करून देतो की कुठल्या आयनांचा आणि कुठल्या कॅटनचा हायड्रोलिसिस होत नाही, आणि जबरदस्ती करायला पण जाऊ नका. मग आता बघा मी तुम्हाला लिस्ट देऊन टाकतो, म्हणजे या ठिकाणी परत मला सांगायची आवश्यकता लागणार नाही. पहिला पॉइंट आहे की एनायन्स विच does not undergo hydrolysis. By the way, anion हे जे तयार होतं ते ऍसिड पासून तयार होतं. does not undergo hydrolysis. मग मी तुम्हाला आठवते का बघा, मी तुम्हाला पर क्लोरिक ऍसिड दिलं होतं स्ट्रॉंग म्हणून, त्यातला H गायब करा तर आपला पहिला आयन मिळाला पर क्लोरेट आयन. आपल्याला H2 सुपर स्ट्रॉंग ऍसिड दिलं होतं, त्यातला हायड्रोजन गायब करा, SO4 -2 मिळाला. HNO3 मधला H काढा, NO3 मायनस मिळाला. HI मधला H काढा, I मायनस मिळाला. HBr आणि HCl मधला H काढून टाका, Cl मायनस आणि Br मायनस. पेपर मध्ये या 6 पैकी कोणी जरी आयन सापडला की ह्याचा हायड्रोलिसिस करायचं नाही, बघू पण नका तिकडे पाण्यासोबत रिएक्ट करतील म्हणून, नाहीच करणार. कारण हे जर पाण्यासोबत रिएक्ट केले आणि तुम्ही म्हटलं तर हे सगळं स्ट्रॉंग तयार करणार. नेचर मध्ये रिएक्शन कधी वीक करून स्ट्रॉंग कडे जातच नाही. आणि सेकंड पॉइंट, कॅटायन्स ही लिस्ट तुम्हाला दिली मी स्ट्रॉंग ऍसिडची, त्याच्यावर हे आयन्स तयार केले तर मी कॅटायन्स विच डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. मग जसं कॅटन्स हे तयार होतात बेस वरून, मग स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल माहितीच आपल्याला. NaOH मधून कॅटन तयार होतो Na+, KOH मधून होतो K+, रुबिडियम हायड्रॉक्साईड मधून तयार होतो रुबिडियम+, सीजियम हायड्रॉक्साईड मधून तयार होतो सीजियम+, म्हणजे ग्रुप 1 ग्रुप 2 चे एलिमेंट्स, आणि बेरियम+2 वगैरे असे वगैरे वगैरे एवढेच आहे ते. यांचं होतच नाही. त्यामुळे जर या दोघांची कॉम्बिनेशन मध्ये जर सॉल्ट हायड्रोलिसिस करणार असेल ना तर न्यूट्रलिटी मिळते सोल्युशनची. हा, पण आता असं पण होऊ शकतं पुढच्या केसमध्ये. आता मी ह्या ठिकाणी असं घेतलंय, एक स्ट्रॉंग ऍसिड घेतला, एक स्ट्रॉंग बेस घेतला. आता पुढच्या केसमध्ये समजा मी स्ट्रॉंग ऍसिड घेतला आणि वीक बेस घेतला,
तर स्ट्रॉंग ऍसिडचा जो आयन असेल Cl मायनस वगैरे तो रिएक्ट नाही करणार. हा, पण वीक बेसचा जो आयन येईल कॅटयन तो पाण्याचं रिएक्ट करणार. मग सोल्युशनचं पेश मग तेवढे साफ नाही राहणार. एक तर 7 पेक्षा कमी होईल किंवा जास्त होईल, न्यूट्रल राहणार नाही असं मला म्हणायचंय. हे लक्षात घ्या. आता याच्या बेसिसवरती एक आपण चार्टचं प्रॅक्टिस करूयात. चार्ट एक देतो मला. आता हे ग्रुप 1 चे एलिमेंट्स आहेत, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम आणि ग्रुप 2 चे. आणि हे तर तुम्हाला 6 ऍसिड्स माहित पाहिजेत. परक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, हायड्रोआयोडिक ऍसिड, हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड. HF नाही, HF वीक ऍसिड आहे. NaOH, KOH, रुबिडियम हायड्रॉक्साइड, सीजियम हायड्रॉक्साइड, बेरियम हायड्रॉक्साइड, BaOH ट्वाइस आणि सगळ्यांची व्हॅलेन्सी 1 आहे. याच्यावरून आपण एक क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये चार्ट बघूयात की कुणाकुणाचं हायड्रोलिसिस होऊ शकतं आणि नेचर ऑफ सोल्युशन काय असेल. ह्याच्यावर एक प्रॅक्टिस चार्ट तुम्हाला देत होता. आता बघा मी प्रॅक्टिस चार्ट, प्रॅक्टिस क्वेश्चन देतो बघा. आता इथे चार्टच्या फॉर्म मध्ये तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेतो. समजा सॉल्ट असेल आणि पुढचं कॉलम असेल आयॉन अंडरगोईंग हायड्रोलिसिस आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगायचं आहे नेचर ऑफ सोल्युशन. हे मुद्दाम म्हणून हे असे चार्ट वगैरे काय प्रॅक्टिस करायचे, फिल इन द ब्लँक्स, चार्ट, जोड्या जुळवा, MCQs, सब्जेक्टिव्ह क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, शॉर्ट आन्सर, व्हेरी शॉर्ट आन्सर, दररोज रिव्हिजन. ही अभ्यास परिपूर्ण करतं. लिखाण करणे, चालना मिळते डोक्याला. भरपूर अभ्यास म्हणजे नुसतं बघत बसायचं नसतं, त्याकडं हाताने लिहायचं पण असतंय, दररोज रिव्हिजन पण करायचं असतंय, MCQ सॉल्व्ह करायचे असतात. आणि MCQ आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग, टेबल पूर्ण करा, फिल इन द ब्लँक्स, व्हेरी शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर टाइप, कंप्लीट द सेंटेन्सेस. ह्याच्यावर लॉजिक तयार कसं वळानो. म्हणून त्यासाठी प्रॅक्टिस आहे. बघा आता पहिला सॉल्ट मी तुम्हाला दिला, समजा बेरियम सल्फेट दिलाय. ह्याच्यावर सुद्धा 1-2 क्वेश्चन्स आहेत MCQ मध्ये जेईला वगैरे. CH3CONA हा दुसरा कंपाऊंड आहे. तिसरा सॉल्ट आहे माझा CH3NH3+ आणि Cl मायनस. परत चौथा सॉल्ट आहे NH4 ट्वाइस SO4 अमोनियम सल्फेट. पाचवा सॉल्ट आहे अमोनियम ऍसिटेट. 6th सॉल्ट आहे, त्याला काहीतरी घ्या, K2CO3. 7th सॉल्ट घेतला रुबिडियम नायट्रेट. 8वा सॉल्ट घेतला मी KBr. आणि समजा 9th सॉल्ट घेतला मी काहीतरी HCONA. ओके. आता पहिली गोष्ट बघा, बेरियम सल्फेटला ज्यावेळी आपण पाण्यामध्ये टाकू तर तयार करतो Ba2+ आणि SO4 2-. पण दोघे पण बघा, बेरियम 2+ हायड्रोलिसिस होत नाही आणि SO4 पण हायड्रोलिसिस होत नाही. मग जर बेरियम 2+ आणि SO4 दोघांचा हायड्रोलिसिस जर होत नसेल तर ह्या ठिकाणी सेकंड कॉलम काय बघा, आयॉन अंडरगोइंग हायड्रोलिसिस. देर इज नो एनी आयॉन अंडरगोइंग हायड्रोलिसिस अँड द नेचर ऑफ द सोल्युशन विल बी न्यूट्रल. हे बघा कशा क्वेश्चन दिलाय मुद्दा म्हणून मी तुम्हाला प्रॅक्टिस चार्ट, जेणेकरून तुमचं लॉजिक परफेक्ट होण्यासाठी, दुसरं काही नाही. क्लिअर कट अंडरस्टँडिंग व्हॉट वी आर डिस्कसिंग राईट नो. त्याच्यावरचे क्वेश्चन त्या वेळी प्रॅक्टिस केले म्हणजे डोक्यात बसतात. ओके. आता CH3CONA मध्ये Na+ हा हायड्रोलिसिस होत नाही, मग कोणाच होणार, CH3CO- हा Na+ आहे. मग आता मिळाला बघा CH3CO- द आयन विच इज अंडरगोइंग हायड्रोलिसिस. पण हे ऍनन आहे आणि ऍनोनिक हायड्रोलिसिस मध्ये सोल्युशन हे नेहमी काय बनतं, 1 सेकंड, ऍनोनिक हायड्रोलिसिस मध्ये सोल्युशन बनतं बेसिक. कारण तुम्ही विचार करा, हायड्रोलिसिस म्हणजे काय, हायड्रा म्हणजे पाणी
आता तुम्ही हे पाठ पण करू नका रे, सोपं आहे. पाण्यामध्ये काय असतात, H+ आणि OH-. मग तुम्ही विचार करा, H+ आणि OH- पैकी कोण इकडे जाऊ शकतो, H+ जाऊ शकतो, कारण हा प्लस मायनस मध्ये अट्रॅक्शन आहे. राहायला काय शिल्लक, OH-, म्हणून बेसिक म्हटलं मी याला. सिंपल कॉमन सेन्स आहेत, काय वेगळं डोकं लावावं लागत नाही आपल्याला या ठिकाणी. ओके, आता CH3NH3Cl-, त्याच्यापैकी Cl- हा रिएक्ट करणार नाही, म्हणजे रिएक्ट कोण करणार, CH3NH3+. आणि हा एक कॅटन आहे, कॅटन हायड्रोलिसिस झाल्यानंतर सोल्युशन बनतं ऍसिडिक. NH4 ट्वाइस SO4 सल्फेट हायड्रोलिसिस मध्ये जात नाही म्हणून सांगितले, तर कोण जाणार, NH4+ जाणार. तो कॅटन आहे, आणि कॅटनिक हायड्रोलिसिस मध्ये सोल्युशन काय बनतं, ऍसिडिक, कारण तो OH- तो वाढणार ना, H+ राहणार शिल्लक. बर, आता इथल्या क्वेश्चन मध्ये एक इम्पॉर्टंट सांगतो, CH3CO आणि NH4+ हे दोघांचं पण हायड्रोलिसिस होणार. आता हे कॅटन प्लस एनन हे दोघांचं हायड्रोलिसिस होतं. पण आता थांबा, तुम्हाला वाटत असेल की हे न्यूट्रल होईल म्हणून, बरोबर आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की न्यूट्रल कधी होणार, जर याची अमाऊंट आणि याची अमाऊंट जर सेम असेल तर न्यूट्रल होणार ना. पण जर याची अमाऊंट जास्त झाली, याची कमी झाली, की ते मग काय पण होऊ शकतं, ऍसिडिक पण होऊ शकतं, बेसिक पण होऊ शकतं. पण फॉर सिम्प्लिसिटी आय एम कीपिंग ॲज इट इज न्यूट्रल. बट रिमेंबर, हे असं न्यूट्रल फक्त एकाच केसमध्ये पॉसिबल आहे. हे ऍसिडिक बेसिक पण होऊ शकतं, डिपेंड दोघांची अमाऊंट किती घेतलाय तुम्ही. ठीक आहे, मी आता सिम्प्लिसिटी न्यूट्रल म्हणतो. K2CO3 मधलं पोटॅशियम तर रिएक्ट करणार नाही, मग रिएक्ट कोण करणार, CO3 2-. आणि CO3 2- एक पुन्हा आयनायन झालं, आयनायन झालं की सोल्युशन काय म्हणतं आपलं बेसिक. रुबिडियम रिएक्ट नाही करणार, NO3 पण रिएक्ट नाही करणार, सो देर इज नो आयॉन, सो सोल्युशन विल बिकम न्यूट्रल. KBr मध्ये कोणी नाहीये, सो सोल्युशन बिकम न्यूट्रल. हा, Na+ रिएक्ट नाही करणार, पण HCO- हा रिएक्ट करणार आणि सोल्युशन बनणार बेसिक. बघा, तर या चार्ट मधून आपल्याला कळलं की कुठला सॉल्ट पाण्यामध्ये टाकल्यामुळे हायड्रोलिसिस होतं आणि नेचर ऑफ द सोल्युशन काय होतं. असा एक क्वेश्चन तुम्हाला JEE मेनला, नीटला, ऍडव्हान्सला विचारण्याची शक्यता ऑलरेडी विचारलेलं पण आहे, त्यामुळे मुद्दाम हा चार्ट मी प्रॅक्टिस करून घेतलाय. कुठल्याही सॉर्टला काय त्यांच्या मनातील कुठला क्वेश्चन ते कसं विचारतील, त्यामुळे मी सगळेच क्वेश्चन वर पाहून ते लेक्चर आपण प्रॉपरली कन्वर्ट करता येतो. ओके, बर, आता हे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आपलं चालू आहे, आणि कुठल्या आयनचा हायड्रोलिसिस होत नाही हे पहिलं आपण त्या चार्टचा प्रॅक्टिस करून घेतलं. आता खरं सॉल्ट हायड्रोलिसिसचा रोल सुरू होतो जर दोघांपैकी, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पैकी एक जरी मी वीक घेतला तर माझं सॉल्ट हायड्रोलिसिस स्टार्ट. मग ती आपली असेल केस नंबर 2. मग आता मी काय लिहितो बघा, केस नंबर 2 मध्ये हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. आता इथं सॉल्ट हायड्रोलिसिस कंपल्सरी होतच. कसं काय होतं ते सगळं सांगतो. आता तुम्हाला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये JEE मेन, नीटला आणि ऍडव्हान्सला जी पीएच कॅल्क्युलेशन आहे ना, ती हे अशा केसेसवरती जास्त आहे. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग, वीक वगैरे इथून पुढे जे लागणार आहे ना, कारण याच्यावरती जास्त आणण्याचे क्वेश्चन, कारण याच्यावरती इक्वेशन जास्त तयार होतात. सोपे आहेत, लॉजिकल घेतला तर एकदम सोपं आहे. मग ह्याला पीएच कॅल्क्युलेशन कसं करायचं तुम्हाला सांगतो, लक्ष बघा. आता ज्यावेळी स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसला जेव्हा मिक्स करताय ना, त्यावेळी तुम्हाला जर नेचर ऑफ सोल्युशन जर पाहिजे असेल, मिक्स करताय त्यावेळी ते ऍसिडिक राहतं.
मग मी कसं काढलं हे सगळं सांगतो पुढं. तुम्हाला जर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस मध्ये जर नेचर हवं असेल तर नेहमी नेचर स्ट्रॉंग वरनं सांगायचं. नेचर स्ट्रॉंग वरून सांगायचं. पुढं पुढे आपल्याला वर्कर आयन लागतो. वर्कर आयन म्हणजे जो पाण्यासोबत रिॲक्ट करतो तो वर्कर आयन, जो ऍक्च्युअल काम करतो सॉल्ट हायड्रोलिसिस मध्ये. तो वर्कर आयन जो आहे तो आपल्याला देतो वीक बेस, जो सॉल्ट हायड्रोलिसिस भाग घेतो. आणि ह्या ठिकाणी वीक बेस मधून जो आयन तयार होतो, जो ऍक्च्युअल मध्ये हायड्रोलिसिस मध्ये टेकपार्ट करणार आहे, जो काम करणार आहे, तो असतो कॅटायन. कारण बेस हा कॅटन देतो ना आपल्याला, NaOH Na+ देतो असं. आणि सोल्युशनचं नेचर ठरवायचं नेहमी स्ट्रॉंग ऍसिड. ही ट्रिक सांगितली मी तुम्हाला. आता पुढे त्याचं एक्सप्लेनेशन पण आहे, ते आपण बघून घेऊयात. चला स्टार्ट करूयात. मी एक एक्झाम्पल घेतो, मग त्या फॉर्म तुम्हाला कळेल. समजा HCl एक स्ट्रॉंग ऍसिड घेतलं मी आणि एक वीक बेस घेतला अमोनियम हायड्रॉक्साईड. जेई वाल्यांचं विशेष प्रेम आहे या बेसवरती, नीट वाल्यांचं सुद्धा. अमोनियम हायड्रॉक्साईड आणि वीक ऍसिड कुठलं त्यांना फार आवडतं, ऍसिडिक ऍसिड. आणि बेस फार आवडतो अमोनियम हायड्रॉक्साईड. ओके, आता मी या ठिकाणी रिएक्शन लिहिली NH4Cl प्लस वॉटर. ओके, अमोनियम क्लोराईड हा सॉल्ट झाला अमोनियम क्लोराईड. समजा ह्या ऍसिडचे मिलीमोल्स आहेत M1V1. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन M1, व्हॉल्यूम V1. बेसचे मिलीमोल्स M2V2. हे मिलीमोल काढायला लागतात कंपल्सरी, मिलीमोल काढायला लागतात. आणि सुरुवातीला सॉल्ट 0 आहे, मोल्स पाण्याचे मोल 0 आहे. पण आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट शिकतोय. मग हायड्रोलिसिसच्या रिएक्शन मध्ये काय करायला लागतं की जेव्हा आपण सॉल्ट हायड्रोलिसिस शिकतोय तर हायड्रोलिसिस रिएक्शन मध्ये आपण नेहमी इक्विव्हॅलन्स पॉईंट आणला पाहिजे. इक्विव्हॅलन्स पॉईंट म्हणजे ए आणि बी एकमेकांना खाऊन टाकले पाहिजेत. म्हणजे फायनली ए हा 0 राहतो आणि फायनली बी सुद्धा 0 राहतो. हे फक्त सॉल्ट हायड्रोलिसिस साठी, बाकीसाठी नाहीये. आणि मग इथं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे येतं या ठिकाणी ते येतं A=B. ए पण येऊ शकतं, बी पण येऊ शकतं, कारण सगळं 1:1 आहे ना, एकाला एक आहे. म्हणजे ए ला ए किंवा एकाला 1 तर बी ला बी. हे सॉल्टचं फायनल कॉन्सन्ट्रेशन. हे इक्विव्हॅलन्स पॉइंटलाच कॅल्क्युलेशन केलं जातं बाळांनो. नाहीतर सॉल्ट हायड्रोलिसिस तुम्ही करू पण नका. म्हणून मी सॉल्ट हायड्रोलिसिस स्टार्टिंगला सांगितलंय, विसरायचं नाही, परत परत डबल सांगत बसणार नाही. इट हॅपन्स ओनली ॲट इक्विव्हलन्स पॉइंट. का लॉजिकल पण आहे रे. इक्विव्हलन्स पॉइंट म्हणजे ऍसिडनं बेसला पूर्णपणे न्यूट्रलाइज करून टाकलं किंवा बेसनं ऍसिडला पूर्णपणे न्यूट्रलाइज करून टाकलं तरच सॉल्ट बनणार ना. आणि सॉल्ट बनला तरच सॉल्ट हायड्रोलिसिस आहे. मग पहिला न्यूट्रलेशन तर करा. न्यूट्रलेशन हे इक्विव्हलन्स पॉइंटला शक्य आहे. हे असं त्याचं मीनिंग निघतं. हा, मग आता पुढची स्टेप. हे झालं. पुढची स्टेप सॉल्टला घ्या बाळांनो. चला लवकर सॉल्टला घ्या आणि पाण्यामधून डिसोड करा. डिसोड केलं. सॉल्ट हे स्ट्रॉंग असतं, सिंगल दाखवला पाहिजे या ठिकाणी. NH4+Cl- aqueous. याचं कॉन्सन्ट्रेशन C असेल तर याचं C आणि याचं C. हा, पण आता हे सॉल्टचं डिस्कशन पहिल्या आपल्याला एक गोष्ट क्लिक झाली असेल की Cl- आता हायड्रोलिसिस होणारच नाही, फक्त NH4+ हायड्रोलिसिस होणार, जो आपला वर्कर आयन असेल, जो वीक बेस कडून भेटला बघा. दिस इज अवर वर्कर आयन विच अंडरगो हायड्रोलिसिस and will help us to find out the pH. So this, आता हे तुम्ही लक्षात असं पण ठेवू शकताय, हे लक्षात ठेवायचं आवड नाहीये. हा आपला वर्कर आहे ना, हे जो आपल्याला हायड्रोलिसिस मध्ये जाईल, विल अंडरगो हायड्रोलिसिस. आणि एकदा ह्याचं हायड्रोलिसिस झालं की मग आपल्याला पीएच काढता येतं. आणि हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही? मग
स्ट्रॉंग वरून सोल्युशनचं नेचर काढायचं आणि वीक वरून वर्कर आयन काढायचं. आता लक्षात आलं सगळ्यात सोपी गोष्ट आहे, जी स्ट्रॉंग लोक असतात ते वीक लोकांना सप्रेस करून ठेवतात, त्यांच्याकडून काम करून घेतात. बरोबर आहे की जी लोक वीक असतात ती काम करतात, स्ट्रॉंग वाली हायर मॅनेजमेंट मध्ये असतात. हे असं वीक वर्कर स्ट्रॉंग वरून नेचर शोधायचं आपण. बर, आपला वर्कर आहे आपल्याला भेटला, मग त्याच्यावरून मग आपल्याला पुढची स्टेप लिहायला लागेल, जनरल हायड्रोलिसिस रिएक्शन, GHR, जनरल हायड्रोलिसिस रिएक्शन. आणि मग जो NH4+ जो आहे तो पाण्यासोबत रिएक्ट करतो. पाण्यामध्ये रिएक्ट केल्यानंतर पाण्यासोबत रिएक्ट करतो आणि पाण्यामध्ये रिएक्ट केल्यानंतर पाण्यामधला H+ आणि OH- असतात, तर त्याच्यापैकी तो ओढून घेतो OH- ला आणि पुन्हा तयार करतो NH4OH प्लस H+. ओके, आता सोल्युशन ऍसिड तयार केलं म्हणजे NH4+ हा एक कॉन्ज्युगेट ऍसिड आहे. आणि काय कसंही म्हणा, त्याला ऍसिड म्हणा आणि त्याचा कॉन्ज्युगेट बेस म्हणा इकडे, म्हणजे हा ऍसिड सारखं काम करतोय आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह कॉन्ज्युगेट बेस म्हणा इकडे घेतला. मग कॉन्ज्युगेट वगैरे ते ऍक्च्युअली आयोनिक फॉर्म मध्ये असतात. एका OH चा फरक आहे, मी काल पण सांगितलं तुम्हाला. म्हणजे ऍसिड सारखं काम करतो NH4+, कारण H+ तयार करतोय ना तो. कारण अर्नेस थेरी काय सांगते की जो H+ देतो तो ऍसिड, म्हणून NH4+ हा ऍसिड सारखं काम करतोय. हा, आता गमत बघा, याचा जो काही सॉल्ट हायड्रोलिसिस जो आहे ना, सॉरी, ही जी हायड्रोलिसिस रिएक्शन आहे याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायला लागेल ना, कारण ही रिव्हर्सिबल रिएक्शन असते. मग याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो आहे तो काय लिहितो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट दॅट इज NH4OH इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ होल डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4+. आता माझी ट्रिक कामाला येते बघा. मी ट्रिक काय सांगितले, KH ची अजून एक व्हॅल्यू ह्याच्याने काढता येते, ती म्हणजे KW डिवाइड बाय. आता हा कोणासारखं काम करतोय, ऍसिड सारखं काम करतोय. हा जर ऍसिड सारखं काम करत असेल तर खाली इथं KB पाहिजे. बर, आणि हा जो NH4 जो प्लस तयार झाला ना, हा मोनोबेसिक ऍसिड मोनो ऍसिडिक बेसचा पार्ट आहे, म्हणजे NH4OH चा पार्ट आहे. त्यामुळे एका स्टेप मध्ये डिस्ट्रीब्युशन होतं, त्यामुळे इथं KB1 KB2 लिहायची काही आवश्यकता नाहीये. मी किती सिंपल फॉर्म मध्ये काढलं बघा, एकदम सिंपल फॉर्म मध्ये आणलं. 2 मिनिटात मी रिलेशन तयार केलं. काल आणि आज पण प्रॅक्टिस करून घेतलं हे कसं लिहायचं. आता कळलं तुम्हाला का सिंपल आहे, कारण ह्याला प्रूव्ह करण्यासाठी ना पुस्तकवाल्याने एक पान घेतलं पूर्ण. आता पुस्तकवाल्याने काय केलं तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, हे तर एक्सप्रेशन आपल्याला आलं रिएक्शन बघून, हे आपण केमिकल इक्विलिब्रियम शिकतोय. आणि हे इक्विलिब्रियम, हे जे रिलेशन मी आणलंय ते माझे ट्रिकवरून आणले मी. ठीक आहे, मग जर हे ट्रिकवरून आपण आणलं असेल तर पुस्तकवाले हेच एक्सप्रेशन कसं तयार करतात आपण बघून घेऊयात. हे एक्सप्रेशन कसं तयार करतात मी एकदा बघून घ्या, काय काय मी या ठिकाणी म्हटलं. मग पुस्तकवाल्यांनी हे एक्सप्रेशन तयार करताना किती आटापटा केलाय तो आटापटा आपण पाहून घेऊयात. बघा, ते म्हणणार तुम्हाला रिलेशन बिटवीन KH, KW अँड KB. KH, KW आणि KB. मग KW सगळ्यांना माहिती आहे, पाण्यासाठी पाण्याचा कॉन्स्टंट असतो ना H+ आणि OH-, आणि H+ ला नेहमी आपण एक्सेस घेतो, म्हणून आयोनिक प्रोडक्ट ऑफ द वॉटर म्हणजे KW. कसं येतात, H+ इंटू OH- कॉन्सन्ट्रेशन. पाण्याचे 2 आयनचा गुणाकार म्हणजे KW. इट इज अ आयोनिक प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो दिस इज इक्वेशन नंबर 1, किंवा ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊयात आपण इकडे. ह्याला दिस इज इक्वेशन नंबर 2. बर, ती जी रिएक्शन आहे, कुठली रिएक्शन आता आपण जी केली, ओके, आता जे पण केली त्याच्यामध्ये बेस कोण आहे,
NH4OH हा बेस आहे, हा बेस आहे. मग बेसचं डिस्ट्रिब्युशन करा, कारण बेसचं डिस्ट्रिब्युशन केलं तर केबी भेटेल ना. केबी हा केबी आला की नाही इकडे खाली. मग बेस आहे आणि हे NH4 प्लस ऍसिड आहे. मग बेसचं डिस्ट्रिब्युशन करा. मग बेसचं डिस्ट्रिब्युशन केलं काय, NH4OH गिव्स NH4 प्लस आणि OH मायनस. त्याच्यावरनं केबी काढता येईल ना मला, यालाच केबी असतो. मग केबी इज इक्वल टू प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन NH4 प्लस इंटू OH मायनस अपॉन NH4OH. मग ते म्हणणार तुम्हाला डिवाइड इक्वेशन 2/3. मग KW अपॉन KB H प्लस इंटू OH मायनस NH4OH. हे झालं कट, फिरून इकडे वर आलं. मग NH4OH इंटू H प्लस डिवाइड बाय NH4 प्लस. मागे एकदा जरा बघा आलं का नाही तेच, आणि त्याला म्हटलं KH. एवढा सगळा आटापिटा करून मग मी तयार केलं रिलेशन बिटवीन KH अँड KW अपॉन KB. आता माझी ट्रिक बघा, आता हेच प्रोसिजर मी माझ्या ट्रिकने कसं करणार, हे रिलेशन मी कसं आणलं. आता तर मी काल आणि आज मला माहित होतं, पण मी ट्रिक डायरेक्ट अप्लाय केलं आणि फायनल आन्सर काढलं. आता मी काय करतोय, तो फक्त मला आयन पाहिजे. हा आता बघ, तो आयन कुठून तयार झाला, NH4OH मधून आयन तयार झाला. कारण तो आयन कुठून तयार झाला हे तर कळलं पाहिजे ना, तरच हायड्रोलिसिस होऊ शकतं. मग मी NH4 प्लसला एक आणलं, पाण्यासोबत रिएक्ट केलं आणि तयार झालं याच्यामधून NH4OH आणि H प्लस. मग ह्या दोघांना कॅन्सल आउट केलं आणि वॉटरची रिएक्शन भेटली. मग वॉटरचा कॉन्स्टंट KW ह्या दोघांना ऍड केले. मग पहिला बेस आहे, बेससाठी KB आणि हायड्रोलिसिससाठी KH. हायड्रोलिसिससाठी KH, कारण इथं हायड्रोलिसिस झालं सेकंड स्टेपला. मग दोघांना बेरीज केली म्हणून दोघांचा गुणाकार KH इंटू KB. Therefore KH is equal to KW upon KB. ओके, आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे, आता आपण KH एक्सप्रेशन काढलं, ही बुक मेथड आपली. त्यानंतर रिलेशन बिटवीन KH अँड H. H म्हणले की डिग्री ऑफ हायड्रोलिसिस, जसा अल्फा असतो का नाही तसाच अल्फा असतो डिग्री ऑफ डिसोसिएशन. H म्हटले की डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. सेम अल्फा सारखं आहे. त्यामुळे तुमचं काम वाचलं आता इथं बघा, म्हणून ते मागची प्रॅक्टिस केली ते अल्फा वगैरे सगळं मी. आता काय करा, आपण एक आत्ताची रिएक्शन घेऊया हायड्रोलिसिसची, NH4 प्लसचीच घेऊयात, कारण ती आपण तेच करत होतो ना या ठिकाणी. आता NH4 प्लस प्लस H2O गिव्ह राईज टू NH4OH प्लस H प्लस. मग NH4 प्लस कॉन्सन्ट्रेशन C. पाणी घेऊच नका, पाणी घ्यायचं नसतं. मग आपण सेकंड स्टेप लिहायचं म्हणजे का अल्फा मध्ये, तसं सेम H ला लिहा. जसं आपण K आणि अल्फा असायचा, KC आणि अल्फा, तसा KH आणि H. मग अल्फा ही सेकंड स्टेप कशी लिहायचं, पण C मायनस C अल्फा, C अल्फा C अल्फा. इथं पण तेच C मायनस CH CH CH.
मग KH इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट CH इंटू CH अपॉन C मायनस CH. KH इज इक्वल टू सॉरी काय लिहिली मी H1. KH इज इक्वल टू खालचा C कॉमन काढा वरचा C कॅन्सल झाला म्हणजे CH स्क्वेअर अपॉन 1 मायनस H. आपण पूर्वी काय लिहायचो C अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस H. इथं पण तेच आहे. मग आता हे आलं क्वाड्रेटिक इक्वेशन. मग एकदा हे क्वाड्रेटिक इक्वेशन जर आलं तर मग ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनला C अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा सोडवायला मी माझी ट्रिक सांगितली होती. ती ट्रिक पण वापरायला लागेल नाहीतर क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवायला लागेल. आणि जी अल्फा मध्ये ट्रिक आहे इथं पण ती सेमच ट्रिक आहे. ती अशी इफ KH बाय C पूर्वी आपण K बाय C आणि KB बाय C. आता कळलं का ते पूर्वी एवढं प्रॅक्टिस का करून घेतलं मी ते. कारण मला माझा हायड्रोलिसिस जे JEE नीटला विचारतात की नाही त्याच्यामध्ये तुमचं लॉजिक क्लिअर कट असलं पाहिजे. मग हा जर रेशो लेस दॅन इक्वल टू 10⁻²² असेल देन निग्लेक्ट अल्फा म्हणायचो निग्लेक्ट H विथ रिस्पेक्ट टू 1. Therefore 1 minus H approximately equal to 1. Therefore our final equation will be KH is equal to CH square. Therefore H is equal to under root of KH upon C. अल्फा सारखंच आहे बघा सेम काही फरक नाही आहे. पण एक्स्ट्रा फक्त यामध्ये एवढंच आहे की KH ची व्हॅल्यू माहिती आहे ना मला KW अपॉन KB इंटू C. कुठनं आणलंय हे इथनं आणलं कुठे गेलं हा इथं KW अपॉन KB. जर कॅटन घेतला तर खाली KB येतं जर एनन घेतलं की खाली K येतं. बस हे एवढं एक्स्ट्रा तेवढं सांगितलं. आणि सेकंड केस काय असू शकते काय नाही ह्याच्या उलट जर KH बाय C चा रेशो जर मोर दॅन 10⁻² असेल तर काय बाबा ट्रिक ब्रिक काय नाही सरळ क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवा सॉल्व क्वाड्रेटिक. आणि फायनली कॅल्क्युलेशन ऑफ pH. मग pH कॅल्क्युलेशन करण्यासाठी मग ह्या ठिकाणी आपली जी रिएक्शन आहे आपण कुठलं एक्झाम्पल घेतलंय सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस त्यासाठी रिएक्शन आहे. त्यासाठी हायड्रोलिसिस ही जनरल हायड्रोलिसिस बघा काय आहे त्याच्यामध्ये H प्लस कॉन्सन्ट्रेशन पूर्वी C अल्फा असायचं आता CH आहे. बघा माझं काम किती सोपं झालंय. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू CH किती फास्ट करणार बघा मी. मग देअरफॉर कारण ऑलरेडी सगळं शिकवलंय तुम्हाला माहिती आहे मला काय बोलायचं ते फक्त H च्या ऐवजी अल्फा आहे. C H व्हॅल्यू अंडर रूट ऑफ KH इंटू C म्हणून वरती अंडर रूट ऑफ C कॅन्सल आउट झालं. ते माहिती आहे आपण काय करायचं मग H प्लसला आपण K इंटू अल्फा लिहायचो सॉरी K इंटू C लिहायचो. आता इथे KH इंटू C होत आहे. पण एक्स्ट्रा वेगळा आहे फक्त त्या स्टेपमध्ये ह्या स्टेपमध्ये ते म्हणजे ते K ची व्हॅल्यू विथ अंडर रूट ऑफ KW इंटू C बाय KB. ओके मग आता मी pH काढणार. pH कसं काढणार टेकिंग निगेटिव्ह लॉग टू द सॉरी लॉग पहिल्यांदा घ्या नंतर निगेटिव्ह साइन घ्या. लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड. मग लॉग टू द बेस 10 H प्लस आता हे अंडर रूट आहे. अंडर रूट लॉगला घेतलं तर 1/2 पुढे येतं ना आणि 1/2 पुढे आल्यानंतर KW आणि C ह्या दोघांचा गुणाकार आहे. ते दोघांच्या गुणाकाराचे लॉग ऍड होणार आणि KB मायनस होणार कारण डिनोमिनेटर मध्ये ना डिव्हिजन मध्ये. मग लॉग ऑफ KW मायनस KBचं लॉग मायनस करायला पाहिजे बाबांनो. ते माहित असेल डिवाइड असेल तर मायनस होतं आणि मल्टिपल असेल तर ऍड होतं. आणि प्लस लॉग C सगळ्यांना बेस 10 आहे. पण हे म्हणजे pH आहे का तर नाही. निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करायला पाहिजे ह्या एक्सप्रेशनला. मला अजून निगेटिव्ह साईनला अजून मल्टिप्लाय केलेलं नाहीये. मी फक्त लॉग टू बेस 10 घेतलंय. मग मला जागा नाहीये मी पुढेच घेणार याला. आणि बाय द वे हा डिग्री ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे त्या हायड्रोलिसिसचं एक्सटेंड किती आहे किती हायड्रोलिसिस झालं
जसं आपण म्हणतो किती डिसोसिएट झालं तसं किती हायड्रोलिसिस झालं. बरं मी त्या एक्सप्रेशनला पुढे घेतो, मी तुम्हाला ते मॅथमॅटिकल काय केले गोंधळ कळेल. बघा आता गोंधळ नाही, बरोबरच करणार, पण काही वेळा तुम्हाला गोंधळ वाटू शकतो. ते असं म्हटलं लॉग ऑफ केबी प्लस log of C multiplying by negative sign on both the side, multiplying by minus sign, minus log to the base 10 H plus is equal to, मायनस आत घेऊन जा बाबा, घेऊन गेलो, मायनस log to the base 10 KW, हे मायनस मायनस आता हे मायनस न गेले मायनस मायनस हे प्लस होतं, पण मी मायनस मायनस प्लस नाही करणार, त्याला असं करणार मुद्दा म्हणून मायनस ऑफ मायनस लॉग टू द बेस 10 KB. एकच फरक पडला की दोन्हीकडे म्हणजे मायनस मायनस प्लस झालं, मी एवढंच केलेलं, मला काय नाही करायचं. आणि मायनस प्लस मायनस इथं मला चुकतात इथं या स्टेपला बघा, जे नीटचे क्वेश्चन सोडवतात इथं गोंधळ करतात ते. ही सगळं पीएच बर निगेटिव्ह मायनस लॉग केडब्ल्यू म्हणजे पीकेडब्ल्यू. हा आता हे मायनस आहे, पण हे मुद्दाम मायनस ढकलण्याचं कारण मला पीकेबी लिहायचं आहे ना, म्हणून असं केलं मी. कारण पीकेबी म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 केबी. लॉग सी वगैरे पीसी लिहू नका, ते तसंच ठेवा. कॉन्सन्ट्रेशन सी आहे, ते सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे बघा. आता कळलं का सी काय करतो तुम्ही, सी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन. बस आणि आता हे सोल्युशनचं नेचर जे असेल ना, ते स्ट्रॉंग वरून ठरवून म्हणून सांगितलं होतं मी. ते ऍसिडिक आहे, कारण ते मिक्स करताना कोणाला स्ट्रॉंग घेतलाय, ऍसिडला. ऍसिडला स्ट्रॉंग घेतला तर नेचर स्ट्रॉंग ऍसिड वरून काढायचं, वर्कर आयन वीक कडनं काढायचं. आणि याचा पीएच ला लेस दॅन 7 असणार आहे. बरं आता तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही पीएच लेस दॅन 7 डायरेक्टली स्ट्रॉंग वरूनच कसं काय ऍसिड होऊ शकतो ते. आता हे एक्सप्रेशन मध्ये जर असं तुम्ही जर काळजीपूर्वक जर पाहिलं ना, तर एक तर हा एक्सप्रेशन जे आहे ना, पीकेडब्ल्यू ची व्हॅल्यू किती असते, 14 असते, 14 मायनस जो वीक बेस असतो ना, वीक बेस त्याचा केबी हा फार छोटा असतो. जनरली आपला अमोनियम हायड्रोक्साईडचा केबी जर पाहिला तर तो 10⁻⁵ च्या ऑर्डर मध्ये असतो. मग केबी जर 10⁻⁵ जर असेल, हे पीकेबीची व्हॅल्यू +5 असते हा, विसरू नका. आणि ऑलरेडी मायनस बाहेर आहे म्हणजे 5 राहते या ठिकाणी, नाही चुकून परत ते मायनस मध्ये प्लस करणार तर बघा, म्हणून समजा या स्टेपला गोंधळ उडणार. परत मायनस मायनस प्लस करू नका. केबीची व्हॅल्यू 10⁻⁵ असेल तर पीकेबी +5 असतो. मग ते प्लस मायनस हे बाहेरचं मायनस असायचे. आणि समजा सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही 10⁻² वगैरे घेतलं तर -2 म्हणजे -2 पुढे आला, मायनस मायनस +2 झाला. मग जनरली काय असतं, ह्याला जर सोडलात ना तुम्ही, हे 14 - 5 हे 7 येतं, सॉरी 9 येते ते ऍक्च्युली. 9 + 2 11, 11/2, 11/2 विच इज 4.5.5 असं. आता तुम्ही म्हणणार की सर हे 7 पेक्षा कमी का होऊ शकतं. एक तर बघा इथं व्हॅल्यू 14 हे कंपल्सरी फिक्स्ड आहे, फिक्स्ड आहे. आणि जो वीक बेस असतो का नाही, त्याचा केबी ऍक्च्युअली छोटाच असतो, त्यामुळे हे मायनस होऊन कधी व्हॅल्यू कमी होते. आणि जरी इथनं कॉन्सन्ट्रेशन जरी घेतलं, हे कॉन्सन्ट्रेशन पण कमीच येतं, कारण आपण वीक डायल्यूट सोल्युशनसाठी आयन इक्विलिब्रियम शकतो, त्यामुळे सी ची व्हॅल्यू कमीच येते ऍक्च्युअली. त्यामुळे जास्त फरक पडत नाही. तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल, ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करावं लागतं. इथं रिलेटिव्ह आपल्याला सांगायला लागतं 7 पेक्षा कमी येतं हे अशा प्रकारे. मग नेचर ते स्ट्रॉंग वरून सांगेल, सगळ्यात सिंपल ट्रिक ती आहे, ते ऍसिडिकच राहतं फायनली. किती बी काय बी करा, ते ऍसिडिकच राहतं. सो दिस कम्प्लीट्स युअर फर्स्ट केस ऑफ द सॉल्ट हायड्रोलिसिस. मग सॉल्ट हायड्रोलिसिस करताना ही ट्रिक लक्षात ठेवा. याच्या पुढची केस काय असेल, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, त्याच्या पुढे काय असेल, वीक ऍसिड वीक बेस, त्याच्या पुढे काय नाही, त्याच्या पुढे बफर सोल्युशन,
हा, आता सॉल्ट हायड्रोलिसिसला ऍसिड आणि बेसचे मिलीमोल्स इक्वल पाहिजेत हा, तरच हायड्रोलिसिस होऊ शकते इक्वलन्स पॉईंटला. माझं तुम्हाला कळत असेल, पहिल्या स्टेप मी सॉल्ट हायड्रोलिसिस शिकवला आज. मी दुसरी स्टेप म्हटलं तर बफर सोल्युशन. तर बफर सोल्युशन कधी निर्माण होतं, ज्यावेळी ऍसिड आणि बेस, आता समजा ह्या दोघांपैकी कोण जर जास्त झालं, आता जनरली बफर सोल्युशन फक्त वीक ऍसिड किंवा वीक बेसला ऍप्लिकेबल आहे. समजा ते स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस आहे, वीक बेस जर जास्त झाला स्ट्रॉंग ऍसिड पेक्षा, तर त्याला म्हणतात बेसिक बफर. जर वीक ऍसिड जर जास्त झाला त्याच्या काउंटर पार्ट पेक्षा, तर त्याला म्हणतात ऍसिडिक बफर. पण ती बफर सोल्युशनची केस, ए ग्रेटर दॅन बी, बी ग्रेटर दॅन ए. आणि जर दिलेल्या मिक्सचर मध्ये स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस मध्ये जर स्ट्रॉंग ऍसिड जर जास्त झालं किंवा वीक ऍसिड जर जास्त, सॉरी स्ट्रॉंग ऍसिड जर जास्त झालं किंवा स्ट्रॉंग बेस जास्त झाला, तर पीएच कॅल्क्युलेशन मग स्ट्रॉंग वरनं करायचं. ती तिसरा आणि चौथा पॉईंट लिहून दिला बघा मी. ऍसिड किंवा बेस, स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस जर जास्त झालेत तर पीएच त्याच्यावर काढायचा. वीक ऍसिड वीक बेस जास्त झालेत तर बफर सोल्युशन म्हणून त्याच्यावर पीएच काढायचा. आणि दोघे इक्वल झालेत तर सॉल्ट हायड्रोलिसिस करायचं. असं त्याच्या मागचं बेसिक लॉजिक त्या ठिकाणी असतं. असं ते पुढे मी शिकवणार आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळणार. आता जर तोंडी सांगितलं किंवा काल थेअरी लिहून दिली, आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू आर अंडरस्टँडिंग. सो दॅट्स वाय step by step we'll be covering each and everything. There is no question in it. आणि हे एवढं फास्ट का होऊ शकलं, कारण आता तुमच्या लक्षात आलं की मी जे सुरुवातीला प्रॅक्टिस करून घेतलं ऍसिड बेसचं, ते या कारणाकरताच. त्यामुळे न्यूमेरिकल तर सोडताना काही अडचण येणार नाही आपल्याला. हे असं आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि घाबरू नका, केमिस्ट्रीमध्ये जास्त न्यूमेरिकल नाहीच आहे. फक्त 11चे काही एक दोन चॅप्टर्स आणि 12चे 3-4 चॅप्टर असे मिळून 5 ते 6 चॅप्टर न्यूमेरिकल आहे. बाकी सगळं कन्सेप्च्युअली लॉजिकल थेरॉटिकल पार्ट आहे. त्यामुळे केमिस्ट्री स्कोर करण्याचे चान्सेस तुमचे अजून ब्राईट आहेत. चलो, then you understood today's part, all of you? Yes, am I audible to you? Yes, sir. Okay. Yes, sir. त्यामुळे सगळं पाहून घ्या. आणि मी मुद्दामून सांगितले की जिथे मी ट्रिक सांगितलं ती ट्रिकच वापरा. बाकीचं उगाच वेळ घालत बसू नका. फक्त मी एक्स्ट्रा जे सांगितलंय ते पाहून घ्या. तुम्हाला जे प्रेफरेबल वाटतं ते करा. आणि हे एक्सप्रेशन्स पण आपले दिले आहेत. तर मी तुम्हाला पीडीएफ थोड्या वेळात पाठवून देतो आणि नंतर रेकॉर्डिंग पाठवून देतो. नोट्स बनवले नसतील तर आजच्याच बनवून ठेवा, म्हणजे वही आपले अपडेट राहील. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय ऑल ऑफ यू. Bye, sir. Bye, sir.